तुम्हाला तुमच्या संवाद कौशल्यावरती काम करायचं आहे. तुमच्या संवाद करतानाचा चार चौघांमध्ये किंवा अनोळखी व्यक्तींबरोबर बोलतानाचा आत्मविश्वास वाढवायचा असेल, तर या 3 महत्त्वाच्या गोष्टी. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा समोरच्याबरोबर, अनोळखी व्यक्तीबरोबर किंवा स्टेजवरती बोलता आहात किंवा विक्री करताना तुम्ही उद्योजक आहात, तुम्ही सेल्स पिच करता आहात, तुम्ही चार चौघांमध्ये माईक घेऊन स्वतःच्या उत्पादनाबद्दल माहिती देत आहात. पण हे करताना जर तुमचा आय कॉन्टॅक्ट खाली जातो आहे किंवा बऱ्याच वेळेला तुम्ही माईक हातात धरलेला आहे, पण समोर बघत नाही आहे, समोर ग्राहकांकडे बघत नाही आहे, मॉबकडे बघत नाही आहे, तुम्ही सगळ्यांकडे नजर देत नाही आहे, तर तुमची नजर ही वरती जाती आहे. का बरं? कारण तुम्ही घाबरलेले आहात किंवा तुमची नजर खाली जाती आहे. जमिनीकडे बघताय किंवा वरती बघताय किंवा बऱ्याच वेळेला तुम्ही एकाच व्यक्तीकडे बघताय आणि बाकीच्या व्यक्तींना टाळताय. ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही कम्फर्टेबल आहात, त्या व्यक्तीकडे तुम्ही बघून बोलताय. असं जर तुमचं होत असेल, तर याचा अर्थ तुमचा आय कॉन्टॅक्ट कमी आहे. तुम्हाला तुमच्या संवाद कौशल्य हे प्रभावी बनवण्यासाठी तुमच्या आय कॉन्टॅक्टवरती काम करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आता हे कसं होईल? अर्थातच सरावानं होणार आहे. आय कॉन्टॅक्ट कमी आहे हे तुम्हाला कधी कळेल? जेव्हा तुम्ही स्टेजवरती जाल, चार चौघांशी बोलाल आणि तुमच्या लक्षात येईल, की अरे बोलता बोलता मी खाली बघत असतो, मी नजर चोरत असतो. हां, कधी-कधी स्ट्रेस आलेला आहे तुम्हाला, त्यावेळेला तुम्ही समोरच्याकडे बघून बोलू शकणार नाही. तुमचा कॉन्फिडन्स कमी आहे त्यावेळेला. तुम्ही घाबरलेले आहात आतून किंवा तुमच्या डोक्यामध्ये अनेक विचार चालू आहेत. अशा वेळेला तुमची नजर ही कायम अस्थिर असणार आहे, स्थिर नसणार आहे. त्यामुळे तुमच्या संवाद कौशल्यावरती जर तुम्हाला काम करायचं असेल, आत्मविश्वासानं चार चौघांमध्ये किंवा व्यासपीठावरती तुम्हाला बोलायचं असेल, तर सगळ्यात पहिले तुमचा आय कॉन्टॅक्ट चेक करा. तुमची नजर ही आत्मविश्वासी, करारी आहे का यावरती भर द्या. दुसरा मुद्दा काय आहे? तो म्हणजे पहिला आपण बघितला आय कॉन्टॅक्ट, दुसरा बघितला तो म्हणजे आपण बॉडी लँग्वेज, तुमची देहबोली. तुम्ही तुमच्या शरीरातून बोलत असता, देहातून तुम्ही संवाद साधत असता. युअर बॉडी स्पीक्स. आई रागवलेली आहे आणि मुलानं खेळता खेळता एखादी काचेची वस्तू खाली पाडली. आईला राग आला आहे. आई त्या मुलाला काय करते? फक्त डोळे मोठे करून बघते आणि त्या मुलाला कळतं, ओ आई आता रागवली आहे, आता शांत बसलं पाहिजे. तो पळत असतो, इकडे तिकडे धिंगाणा घालत असतो. अचानक तो शांत बसतो. कारण आईनं बॉडी लँग्वेज म्हणजे तिच्या डोळ्यामधून त्याला सांगितलं, की आता तू शांत बैस, माझा पारा चढत आलेला आहे. बरोबर आहे? अनेक वेळेला आपण बाय बाय, आपण म्हणत नाही बाय बाय, आपण नुसते हात हलवतो किंवा हाय करेल. आपण बोलत नाही, पण हातांनी आपण हाय करतो. बॉडीमधून आपण व्यक्त होत असतो. त्यामुळे दुसरा मुद्दा संवाद कौशल्याचा, तुम्ही अनेक वेळेला बोलत नाही, पण तुम्ही तुमच्या डोळ्यातून, तुमच्या स्माईलमधून, तुमच्या नजरेतून तुम्ही बोलत असता. त्यामुळे दुसरा मुद्दा तुम्हाला संवाद कौशल्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे तुमची देहबोली. तुम्ही जरी बोलत नाही आहात, पण तुमच्या शरीर हे तुमच्या मनामध्ये चाललेल्या गोष्टी हावभावांद्वारे, देहबोलीद्वारे व्यक्त करत असतं. तुम्ही नाराज असाल, तर तुम्ही स्वतःला असे बांधून ठेवाल, शांत राहाल. तुम्ही आनंदित असाल, तर तुमचे हात मोकळे असतील, तुम्ही अगदी मोकळी छान अभिव्यक्ती कराल. बरोबर आहे? त्यामुळे दुसरा मुद्दा संवाद कौशल्यातला जो अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे देहबोली, बॉडी लँग्वेज. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे एक्सप्रेशन्स. तुम्हाला छानपैकी एक्सप्रेशन्स द्यायचे आहेत, तुमचे हावभाव. हावभाव हे संवाद कौशल्यामधलं एक अतिशय महत्त्वाचं टूल आहे. तुम्ही डोळ्यातून बोलत असता मगाशी म्हटलं, त्याचप्रमाणे तुम्हाला हावभावांद्वारे, तुमच्या फेशियल एक्सप्रेशन्सद्वारे पण तुम्ही संवाद साधत असता. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बॉडी लँग्वेजमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. तुम्ही हाताची घडी घातलेली आहे, याचा अर्थ मला आता ऐकायचं नाही आहे. हाताची घडी घालणं, जर समोर तुम्ही शिकत असाल आणि तुम्ही हाताची घडी घालून बसलाय, याचा अर्थ मला तुमचं ऐकायचं नाही आहे. तुमचा रिग्रेट, हाताची घडी हा रिग्रेट दाखवतं. तुम्ही माझा व्हिडिओ ऐकताना हाताची घडी घातली आहे म्हणजे आय डोंट वॉन्ट टू लिसन, आणि तुम्ही मोकळे हात ठेवलेले आहे म्हणजे तुम्हाला श्रवण करायचं आहे, तुम्ही ग्रहणशील आहात.
शेक हँड, जर तुम्ही शेक हँड करताय आणि तुमची शेक हँड एकदम घट्ट आहे, याचा अर्थ तुम्ही खूप कॉन्फिडेंट आहात. तो बॉडी पोश्चर्समधून, देहबोलीमधून तुम्ही व्यक्त होत असता. या 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. तुमचा आय कॉन्टॅक्ट, तुमची बॉडी लँग्वेज आणि तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स. संवाद साधताना या 3 गोष्टींवर काम करा आणि मग बघा तुम्ही किती प्रभावी, किती मॅग्नेटिक दिसाल ते. आणि ऑफकोर्स तुम्हाला लिहून कळवायचं आहे. चॅनल आवडला असेल, कंटेंट आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ज्यांची बॉडी लँग्वेज ओके आहे अशा लोकांना शेअर करा. ज्यांचा आय कॉन्टॅक्ट नाही होत त्या लोकांना शेअर करा, कारण अजून खूप सारे व्हिडिओज मी घेऊन येणार आहे. दिस इज मोटिवेशनल मधुरा, कॉन्फिडन्स कोच, सेल्स पिच एक्सपर्ट. बाय बाय, टेक केअर.